जय शिवराय मित्रांनो. तर घरकुल योजना असो किंवा नाविन्यपूर्ण योजना असो, त्यासाठी आता सध्याला जॉब कार्ड जे आहे तर ते मॅन्डेटरी झालेले आहे. त्यामध्ये जॉब कार्ड ज्या लाभार्थीचा आहे तर त्यांना त्या ठिकाणी नंबर जो आहे तर तो द्यायचा आहे. तर आज आपण जॉब कार्ड कशाप्रकारे मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करायचं, कशाप्रकारे तो जॉब कार्ड क्रमांक मिळवायचा याच्याविषयी माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलचं गुगल ओपन करायचं आहे. त्या ठिकाणी नरेगा अशा प्रकारे टाईप करा. सुरुवातीलाच आपल्याला ग्रामपंचायत हे जे ऑप्शन दिसत आहे, यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे, पण जे सुरुवातीचं जे ऑप्शन आहे ग्रामपंचायत, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर पुन्हा नवीन पेजवर जाणार आहात. जनरेट रिपोर्ट हे जे ऑप्शन आहे नरेगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, तर त्यावरती क्लिक करा. त्यानंतर आपले जे राज्य असणार आहे, साधारणतः महाराष्ट्र राज्यासाठी आपण मराठी भाषेत व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे महाराष्ट्र राज्य जे आहे तर आपल्या राईट हँड साईडला दिसत आहे, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. आणि आपला जॉब कार्ड केव्हा बनलेला आहे, आपल्याला जर वर्ष लक्षात असेल तरी देखील चालेल, नसेल तरी देखील चालणार आहे. यामध्ये आपल्याला इयर सिलेक्ट करायचं आहे. जर ॲक्टिव्ह असेल जॉब कार्ड तर 2025-26 करा, 24-25 करा. ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं असेल त्याच्या मागील पुढील एखादं वर्ष तरी चालणार आहे. त्यानंतर आपला जिल्हा कुठला आहे, आता रँडमली मी या ठिकाणी आपल्याला कुठला पण एक जिल्हा सिलेक्ट करून हे जॉब कार्ड आहे ते कशाप्रकारे डाउनलोड करायचं किंवा नंबर कशाप्रकारे मिळवायचे ते दाखवतो. त्यानंतर ब्लॉक म्हणजे आपलं जे तालुका असणार आहे तर तो तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपली पंचायत जी आहे तर ती म्हणजे ग्रामपंचायत, आपल्या गावाला जर ग्रामपंचायत असेल किंवा कंबाईन ग्रामपंचायत असेल आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायची. ग्रामपंचायत जे ऑप्शन आहे तर ते येत नसेल तर पुन्हा रिफ्रेश करा आणि या ठिकाणी ग्रामपंचायत सिलेक्ट करून प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करा. आता या ठिकाणी आल्यावर बरेच सारे मित्र जे आहेत तर वेगवेगळ्या ऑप्शनवरती क्लिक करतात. तर आपल्याला जॉब कार्ड क्रमांक मिळवायचा आहे, त्यामुळे जॉब कार्ड ॲप्लिकंट रजिस्टर किंवा रजिस्टर ॲप्लिकंट रजिस्टर जे ऑप्शन आहे 4 नंबरचं किंवा मग 3 नंबरचं जॉब कार्ड एम्प्लॉय रजिस्टर, यावरती कुठल्याही ऑप्शनवरती क्लिक करा. आपण 3 नंबरचं जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून अशा प्रकारे आपल्या गावचे जे जॉब कार्ड बनलेले आहे ज्या व्यक्तींचे, तर ते संपूर्ण जॉब कार्ड नंबर आणि नाव या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे सर्चचे जे ऑप्शन जे आहे तर ते नाही, त्यामुळे आपल्याला एक स्क्रॉल करून जे आहे तर ते आपले नाव शोधावे लागणार आहे. अशा प्रकारे आपला जॉब कार्ड क्रमांक जो आहे तर त्या ठिकाणी भेटणार. आता जॉब कार्ड कशाप्रकारे बघायचे, तर जॉब कार्ड बघण्यासाठी आपल्याला रँडमली यामध्ये जे आपलं नाव असणार आहे तर त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे डाव्या साईडला जो क्रमांक दिला आहे तर तो आपला जॉब कार्ड क्रमांक आहे. तर तो संपूर्ण MH पासून तर शेवटचे जे 2-3 अंक असणार आहे तर ते संपूर्ण आपला जॉब कार्ड क्रमांक असणार आहे. त्यानंतर आपल्या नावासमोरील जॉब कार्ड नंबरवरती क्लिक करा. अशा प्रकारे आपलं जे जॉब कार्ड आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. आणि आपण इथून 3 डॉटवरती क्लिक करून आपले जॉब कार्ड जे असणार आहे तर ते डाउनलोड करू शकता आणि याची प्रिंट काढून ठेवा. त्यानंतर या स्लॉटमध्ये जितके पण लाभार्थ्यांचे जॉब कार्ड तयार झाले त्यांचे नाव जे आहे तर ते खाली येत राहणार आहे.